काय होतं जेव्हा नाशिककर पुणेरी मिसळ ट्राय करतो। मिसळ ट्राय केली आणि मिसळ त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल। तर आम्ही नाशिक टू पुणे हा प्रवास सुरू केला। मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों। तर मग काय ॲज युजल पुणेमध्ये गर्दी असतेच, तर आम्ही ट्रॅफिक मध्ये फसून गेलो होतो। तर ह्या ट्रॅफिकमुळे आम्ही विचार केला की गाडी पार्क करूया, कॅब बुक करूया आणि मग गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊया। जसं की तुम्हाला माहिती आहे तिकडे शूटिंग अलाउड नाहीये, तर आम्ही दर्शन घेतले, खूप छान दर्शन झाले आणि थेट निघालो शनिवार वाड्याला। खरं बोलू तर मला हिस्टॉरिकल प्लेसेसला फिरायला खूप आवडतं, बट जे कपल्स लोक इकडे जे चाळे करतात ना, खरंच यार असा राग येतो काय सांगू। मी ना YouTube वरती खूप बघितलं, खूप ऐकलं, पण फर्स्ट टाइम शनिवार वाडा बघायला आलो होतो आणि खरंच यार खूप भारी वाटतं। हो, थोडं दुःख पण होतं कारण की गव्हर्नमेंट अजून या वाड्यावरती जशी पाहिजे तशी काळजी घेत नाहीये। तुम्ही ही दिलेली माहिती वाचून घ्या आणि आता आपण निघतोय मिसळ खायला। आणि ज्याची भीती होती तेच झालं, परत ट्रॅफिक लागला, बट आम्ही फायनली बेडेकर मिसळला पोहोचलो अँड लेट्स ट्राय दी टेस्ट। तर इकडे तुम्हाला पावच्या जागेवरती ब्रेड भेटतो आणि आता टेस्ट करूया। सॉरी पुणेकर्स, नाशिकची मिसळ ही नाशिकची मिसळ आहे आणि तुम्ही नाशिकच्या मिसळला बीट करू शकणारच नाही, कारण की ही मिसळ खूप गोड आहे आणि नाशिकच्या लोकांना लागते एकदम तर्रेदार, एकदम तिखट मिसळ। मिसळ ट्राय केली आणि मिसळ जी नाशिकची आहे आणि जी पुण्याची आहे, जमीन आसमानचा फरक आहे। मी तुम्हाला बोलतो की पुण्याची मिसळ अशी गोड गोड लागते आणि नाशिकची नाही। आणि पर्सनली आपने को नाशिक की मिसळ पसंद आहे, पुण्याची मला आवडली नाही। एवढंच बोलायचं आहे। आता ब्लॉग एंड करतो, बाय बाय।